शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आपले तालुकाध्यक्ष त्यांचा सन्मान करतायत। आपण टाळे वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। शिर्के बंधूही या ठिकाणी सोबत आहेत। त्याचप्रमाणे मी दिलीप शिर्के यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी यायचंय आणि अजय ठाकूर यांचं या ठिकाणी शॉल आणि पुष्पगुच्छ देऊनचा सहभाग असतो कधीही सांगा। त्यावेळेस ते प्रामाणिकपणे ही आपली ही सेवा या ठिकाणी बजावत असतात आणि नेहमीच मदत करत असतात। त्याचप्रमाणे या कार्यक्रमात देशमुख यांना विनंती करेन की आपण त्यांचं या ठिकाणी शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। आपण टाळ्याने त्यांचं स्वागत करायचं आहे। उपस्थित झालेले सर्व त्या बोईसरच्या वासियांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज नवीन वर्षाची चांगली सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीला या संप्रदायाच्या माध्यमातून त्यांना अशी शक्ती ईश्वर चरणी त्यांना मिळो आणि हा दान हा येणाऱ्या दिवसात अशाच पद्धतीने तुमचं आरोग्य खूप सुंदर राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। खूप चांगला नियोजन आहे। मी पाहिलं आता खाली पण आणि आता वरच्या बोईसर सारख्या ठिकाणी जर आपण बघत असेल तर बोईसरचं राजकारण खूप आगळा वेगळा आहे। सर्वांना समजून देणारे सर्व इकडे सन्मान देतात। त्याच्यामुळे असे कार्यक्रम आपण वारंवार करू शकतो। सर्वांनी संघटित राहावे आणि असे कामं करावे। आमच्या मनापासून बोईसर ग्रामपंचायतच्या वतीने तसेच बोईसर शहराच्या वतीने खूप सारे आणि आपण जे रक्तदान केलेलं आहे अशा रक्तदात्यांचं या ठिकाणी सर्टिफिकेट या ठिकाणी रक्तदात्यांना विनंती आहे आपले आपण आपल्या ताब्यामध्ये घ्यायचे आपली सेल्फी करायची आणि त्या ठिकाणी हजेरी निवडत आहे। श्री गुरुदेव मीडियम लाल काला दोनों। त्यांच्या दोन्ही जगा दुसऱ्याला जगवा या दिव्य संदेशानुसार गोरगरिबांच्या कल्याणासाठी जगद्गुरू आणि आपल्या गोरगरिबांच्या लोकांच्या एक संयोजन करून समाजाला योग्य दिशा देण्याचा आणि संघटित करण्याचा कार्य करतात। देशभरातील विविध भाषा मोठ्या प्रमाणात जगद्गुरू श्रींचा संबंध असून विदेशातही जगद्गुरू श्रींचा संप्रदाय परिवाराचे रोटीबेटी व्यवहारही सुरळीतपणे करून त्यांना आयुष्यात स्थैर्य प्राप्त करून दिलं आहे। हिंदू धर्म संस्कृतीचा मानबिंदू असलेल्या कुंभमेळ्यातही इत्यादी आपत्तीने तो जैसा ये कर रहा वैसे ही जाएगा। नहीं करता हूँ मैं। कितना खुश है सागर भाई ब्लड देख के। तर शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती व कर्जबाजारीपणाला कंटाळून श्री क्षेत्री सुरूच आहे। संस्थानाच्या 27 रुग्णवाहिका विविध राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी दिवस रात्र मोफत सेवा बजावत आहेत। या तात्काळ आणि अखंडित सेवेमुळे गेल्या 5 वर्षांच्या कालावधीत
10,777 अपघातग्रस्तांचे प्राण वाचले आहेत. अपघातग्रस्तांसाठी जणू प्राणरक्षक देवदूतच बनले आहेत. संस्थानाचे रक्तदानाचे पुण्य कार्य अखंडितपणे सुरूच आहे. जगद्गुरु श्रींच्या प्रेरणेनं त्यांचे लाखो अनुयायी वेळोवेळी ब्लड इन नीड या उपक्रमाद्वारे गरजू रुग्णांना ताबडतोब रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. या अभिनव उपक्रमानं अनेकांचे प्राण वाचले आहेत. संस्थानाच्या वतीनं वेळोवेळी ठिकठिकाणी रक्त आणि वेदांचं ज्ञान घेता यावं या उदात्त वतीनं श्री क्षेत्र नाणे येथं वेद पाठशाळा स्थापन करण्यात आली. हिंदू धर्मातील सर्व जातीतील विद्यार्थ्यांना गौरव स्वच्छता हा जगद्गुरू श्रींचा गुरुंच्या ठेवलेल्या व्यवहारावर चालताना जगद्गुरू श्रींचे अधिक प्रभावी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. अखंडितपणे सुरू असलेल्या हा श्री क्षेत्र याशिवाय जलसंवर्धनासाठी संस्था प्रयत्नशील ठिकठिकाणी बनणारे बंधारे बांधण्यात आले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रतिवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. लोगों फोटो भी लेता है शूज काढणं खाली समाजासाठी आदर्श आहे. भरपूर नाही राहत जाम आपल्याला दिवस सारखे येतच झालं कोणा फोन आला की अर्धा एक तास आला की अर्धा एक तास 10 मिनिटाला हे काम आहे ते काम आहे हे काम आहे